Hello friends, today we will discuss new topic of Sanad, section 121 to 131 deal with the Sanad. This section is mentioned under chapter 8. Okay, this question is asked in question paper as a short note. So we will discuss as a short note. In this Sanad there is 10 subpoints. uh, First, introduction. Second, conversion of land. थर्ड, व्हॉट इज इन्क्लूड इन सनद, म्हणजे सनद मध्ये काय काय असतं, त्याच्यामध्ये काय काय पॅरामीटर्स असतात, काय काय मेन्शन असतं म्हणजे सनद मध्ये ते इथे सांगितलं आहे. सर्वे फीज. ऑन पेमेंट ऑफ सर्वे फीज सनद इज लॉस्ट और डिस्ट्रॉय. जर का जी काही सनद आहे जी हरवली किंवा खराब झाली तर त्यासाठी काय काय आहे प्रोविजन. इफ अल्टरेशन इन लँड, लँड मध्ये जर का ऍग्रिकल्चर लँड नॉन ऍग्रिकल्चर केलं तर अशा वेळेला काय काय आहे, किंवा त्या लँड मध्ये काही बदल केला तुम्ही तर अशा वेळेला काय काय प्रोविजन आहे हे याच्यामध्ये सांगितलं आहे. टर्म ऑफ सनद, आणि सनदवरून जर काही डिस्प्यूट झालं तर ते कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जातं त्याची काय प्रोविजन आहे. आणि लास्ट पॉइंट कन्क्लुजन. हे आपण आता डिस्कस करूया, वन बाय वन आपण ते डिस्कस करूया. ओके. So here first we will discuss 2 points. First is introduction and second is conversion of land. इंट्रोडक्शन मध्ये तुमचे शॉर्ट मध्ये पॉइंट येणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल जसं की इंट्रोडक्शन मध्ये सेक्शन 121 टू 131 डील्स विथ द सनद अँड चॅप्टर 8 ऑल्सो डील्स विथ सनद. हे दोन पॉइंट तुमचे तिथे येणं गरजेचं असतं इंट्रोडक्शन टॉपिक मध्ये. त्यानंतर इथं आपण असं लिहू शकतो की सनद इज अ रिटन ऑथॉरिटी. सनद ही एक रिटन ऑथॉरिटी दिली जाते. कलेक्टर ही रिटन ऑथॉरिटी देतो. कलेक्टर देऊन ठेवतो, म्हणजे सनद द्यायची कंप्लीट ऑथॉरिटी ही कलेक्टरला असते. आणि जी काही तो सनद देतो ती नेहमी रिटन मध्ये असली पाहिजे, ओरली मध्ये दिलेली ऍक्सेप्टेबल नसते. So written authority must be given by collector. Okay. For specified time. त्याला काहीतरी टाइम लिमिट असतं बघा, 6 महिने 8 महिने, जे की सनद मध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं टाइम लिमिट. थर्ड वन, दिस प्रोविजन अप्लाय टू ऑल लँड्स. ही जी काही सनदची प्रोविजन आहे ती सर्व लँड्सला अप्लाय होते. याची 3 पॉइंट 3-4 पॉइंट ते तुमची इंट्रोडक्शन मध्ये येणं गरजेचं असतं. सेक्शन्स, चॅप्टर नंबर, रिटन ऑथॉरिटी, टाइम लिमिट, आणि दिस अप्लाय टू ऑल लँड्स. सिटी, टाउन, कुठेही असेल सगळ्या जमिनींना ही सनद प्रोविजन अप्लाय होते. आणि सेकंड पॉइंट आहे कन्वर्जन ऑफ लँड. म्हणजे ऍग्रिकल्चर लँड असलं तर आपण ते लँड कन्वर्ट करतो नॉन ऍग्रिकल्चर मध्ये. तर अशा वेळेला जेव्हा आपण लँड कन्वर्ट करतो त्यावेळी देखील कलेक्टर आपल्याला सनद देतो. सो कन्वर्जन ऑफ लँड रिटन सनद इज गिवन बाय कलेक्टर असं बोलूया. सो लँड कन्वर्ट झालं तर कन्वर्जनची देखील तुम्हाला रिटर्न सनद देणं गरजेचं असतं, ते कलेक्टर आपल्याला देतो. ओके. So friends, here what is included in सनद. आता सनद मध्ये काय काय पॉइंट असणं गरजेचं आहे. तर डिस्क्रिप्शन ऑफ लँड, तर लँडचं डिस्क्रिप्शन करणं गरजेचं असतं. त्याचा सर्वे नंबर काय आहे, हिस्सा नंबर किती पडतो, त्याचं क्षेत्र किती आहे, त्याच्यानंतर त्या स्थानिक नाव काय आहे त्या जमिनीचं, हे सगळं त्या प्रॉपर्टीचं डिटेल डिस्क्रिप्शन करणं गरजेचं असतं. मग त्या जमिनीच्या उत्तर दिशेला कोणकोणाची जमीन आहे, डाव्या दिशेला काय आहे, पूर्वेला काय, पश्चिमेला, थोडक्यात त्या लँडचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन ह्या सनद मध्ये करणं गरजेचं असतं. आणि सेकंड, टाइम लिमिट.
आता सनद ग्रांट केली जाते तर ती पर्टिक्युलर टाइम साठी केली जाते, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 6 महिन्यांसाठी. तर तो टाइम लिमिट देखील सनद मध्ये डिस्क्राइब करणं गरजेचं असतो. हा सेकंड पॉइंट. आणि थर्ड, वेदर सच लँड इज ट्रान्सफरेबल और हेरिटेबल. ती जी काही जमीन आहे ती ट्रान्सफरेबल आहे का, ती हेरिटेबल, हेरिटेबल म्हणजे वंश परंपरेने आलेली आहे, हे देखील सनद मध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं. थोडक्यात सनद मध्ये हे 3 पॉइंट एक्सप्लेन केले जातात. डिस्क्रिप्शन ऑफ लँड, जमीन कुठे आहे, काय आहे, त्याच्यात थोडक्यात डिस्क्रिप्शन म्हणू शकतो आपण. डिटेल डिस्क्रिप्शन करणं गरजेचं असतं फक्त. टाइम लिमिट आणि वेदर सच लँड इज ट्रान्सफरेबल ऑर नॉट और हेरिटेबल, हे 3 पॉइंट एक्सप्लेन करावे लागतात सनद मध्ये. ओके, सो वी विल नेक्स्ट पॉइंट वी विल डिस्कस. आता इथे बघा सर्वे फीज. आता या सर्वे सनद ग्रांट करते वेळी एक त्या जमिनीचा सर्वे केला जातो. तर सर्वे केल्यावर त्याची एक सर्वेची फीस ठरवली जाते अंडर सेक्शन 127. तर त्याच्यामध्ये 3 पॉइंट वाढतात सब पॉइंट. इफ पॉप्युलेशन इज मोर दॅन 2000, जर एखाद्या गावाची, टाउनची म्हणा, सिटीची म्हणा किंवा विलेजची म्हणा, पॉप्युलेशन ही 2000 लोक, त्या गावाची लोकसंख्या ही 2000 पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेला तुम्हाला सर्वे फी ही भरावीच लागते. आता ही सर्वे फी भरायची म्हटल्यावर ती सर्वे फी कोण डिसाइड करतं, काय तर अमाऊंट रेग्युलेटेड बाय कलेक्टर. कलेक्टर जो आहे तो त्या सर्वेची अमाऊंट डिसाइड करतो. आता ह्याला टाइम लिमिट काय दिलं आहे की किती दिवसांमध्ये ही सर्वे फी भरणं गरजेचं असतं. तर इथं 6 मंथ. सो 6 महिने तुम्हाला टाइम लिमिट दिलेला आहे. या 6 महिन्यामध्ये तुम्ही ही काही जी सर्वे फी आहे ती भरणं गरजेचं असतं. आता हा टाइम लिमिट कुठपासून मिळायचा, तर 6 months from the date of from the date of from the date of publishing notice. एक सनद ग्रांट करायच्या वेळेला एक नोटीस काढली जाते की अमुक अमुक या पर्सनला अशी अशी सनद देण्यात आलेली आहे. तर ती नोटीस काढल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते सर्वे फी ही भरावी लागते. हा एक पॉइंट इथे लक्षात ठेवा. थोडक्यात सर्वे पॉइंट हा सेक्शन 127 सांगतो. त्याच्यामध्ये आहे इफ पॉप्युलेशन इज मोर दॅन 2000 रुपीज 2000, एखाद्या गावाची लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सर्वे फी भरणं बंधनकारक असतं. सर्वे फी ही कलेक्टर डिसाइड करतो आणि त्याला 6 महिन्याचा टाइम लिमिट आहे. 6 महिन्यामध्ये तुम्ही सर्वे फी भरणं गरजेचे आहे. ओके, आता ह्या सनद मधला सेक्शन 129 काय सांगतो बघा. इफ सर्वे फीज पेड. आता सर्वेची जी काही फी चार्जेस कलेक्टरने ठरवले आहेत, आपण मागच्या सेक्शन मध्ये बघितलं की सनदचे चार्जेस हा कलेक्टर ठरवतो. आणि जे काही सर्वे फीज जी काही ठरवली आहे ती जर का त्या व्यक्तीने, लँड होल्डरने जर ती का पे केली तर त्याला नो एक्स्ट्रा चार्जेस, त्याला कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत नाही. जे काही सर्वे फीस ठरलेली आहे तेवढी त्याला द्यावी लागते. ही इज एंटायटल्ड टू रिसीव सनद ऑफ ₹1 पर सनद. त्याला केवळ 1 रुपयामध्येच ती सनद देण्यात येते. एका सनदसाठी 1 रुपया. त्याला कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्ज द्यावे लागत नाही. जर त्याने वेळच्या वेळी सनद भरली तर सनदचे पैसे वेळच्या वेळेला सनदची फी पेड केली तर. सेकंड, इफ होल्डर डज नॉट अप्लाय फॉर सनद.
समजा आता मला जर का सनद ग्रांट झाली आहे तर ती माझी ड्युटी आहे की मला ती सनद भेटण्यासाठी मी स्वतः कलेक्टरकडे जाणं गरजेचं असतं आणि ती सनदची जी काही फी ठरलेली आहे ती त्यांना देणं गरजेचं असतं. पण समजा एखाद्याने ते केलं नाही आणि कलेक्टरकडे गेलाच नाही, समजा मी गेलोच नाही, तर कलेक्टर मे ग्रांट ॲडिशनल फीज अप टू ₹100. तर कलेक्टरला पॉवर आहे की तो ₹100 दंड त्या व्यक्तीकडून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी गेलो नाही पे करायला तर तो माझ्यावर ₹100 दंड लावू शकतो कलेक्टर. आणि इफ सनद इज लॉस्ट और डिस्ट्रॉयड, सेक्शन 131 मध्ये काय सांगितलंय की समजा एखादी सनद आहे जी तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही घेतली पण तुमच्याकडून ती लॉस झाली की किंवा डिस्ट्रॉय झाली, फाटली वगैरे, तर तुम्हाला एक डुप्लिकेट कॉपी देण्यात येते. परत अजून एक डुप्लिकेट कॉपी देण्यात येते, पण ती देण्या अगोदर त्याबद्दल इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन केली जाते की खरंच बाबा ह्याची जी काही पूर्वीची सनद आहे ती हरवली की नाही किंवा ही तीच व्यक्ती आहे की नाही, असे थोडक्यात त्याची इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन केली जाते. आणि मग जर का आढळून आलं की हो ह्याची खरंच बाबा लॉस झाली किंवा डिस्ट्रॉयड झाले सनद, तर मग अशा वेळी त्याला एक डुप्लिकेट कॉपी जी की अथॉरिटीकडे असते कलेक्टरकडे, ती तो डुप्लिकेट कॉपी त्याला देण्यात येते. ओके, म्हणजे 129 आणि 131 मध्ये काय सांगितलंय, 129 आपल्याला सर्वे फी बद्दल सांगतो की समजा तुम्ही पेड केली सर्वे फी तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत नाहीत. केवळ ₹1 तुम्हाला सनद दिली जाते. त्याच्यानंतर इफ होल्डर डज नॉट अप्लाय फॉर सनद, त्याला ₹100 सनदसाठी अप्लाय कोणी केला नाही तर त्याला कलेक्टर ₹100 दंड लावू शकतो. सेक्शन 131 काय, इफ सनद इज लॉस्ट और डिस्ट्रॉयड देन डुप्लिकेट कॉपी मे बी गिवन, डुप्लिकेट कॉपी त्याला देण्यात येते. ओके, सेक्शन 129, सेक्शन 131. नेक्स्ट इज वी विल डिस्कस ओके. नेक्स्ट इज आफ्टर सनद हॅज बीन ग्रांटेड. आता समजा कलेक्टरने एखादी सनद ग्रांट केलेली आहे आणि जो लँड होल्डर आहे त्याने इफ एनी अल्टरेशन इज मेड, एखादं त्या जमिनीमध्ये अल्टरेशन केलं, फॉर एक्झाम्पल त्याने एखादी जमीन इन्क्रीज केली, तीच जमीन जर का इन्क्रीजमेंट केलं, त्याला नॉन ॲग्रिकल्चरल जमीन करून दिली आणि सांगितलं की 10 मजल्याची बिल्डिंग बांधायची, पण त्याने 12 मजल्याची बांधली किंवा 10 मजल्याची न बांधता 7 मजल्याची बांधली, तर अशा वेळेला ही इज असं समजा केलं अल्टरेशन काही, तर ही इज एंटायटल्ड टू अ फ्रेश सनद. तो फ्रेश सनद साठी अप्लाय करू शकतो, जी की मागे आपण प्रोसिजर सगळी सनदची बघितली, तर तो एक फ्रेश सनद मिळावी म्हणून तो कलेक्टरकडे तसा अप्लाय करू शकतो किंवा सच सनद अमेंडेड बाय कलेक्टर, किंवा तो कलेक्टरकडे जाऊन जी त्याची जुनी सनद आहे ती अमेंड करून घेऊ शकतो, त्याच्यामध्ये थोडासा बदल करून तो त्याच्याकडून घेऊ शकतो. इफ आणि लँड होल्डर इज लायबल टू पे करेक्शन फीज विच इज फिक्स बाय कलेक्टर विथ द सँक्शन ऑफ कमिशनर. आणि कलेक्टर आता करेक्शन करायचं आहे तर ते करेक्शन करण्यासाठी एक फी द्यावी लागते, जी की फी कलेक्टर ठरवतो, विच इज फिक्स बाय कलेक्टर, पण त्याला परवानगी ही कमिशनरने द्यावी लागते विथ द सँक्शन ऑफ कमिशनर. म्हणजे एखादी सनद आहे जी तुम्हाला करेक्शन करायची आहे, अमेंडमेंट बाय कलेक्टर, म्हणजे ती दुरुस्त करून घ्यायची आहे. 2 मिनिटं अमेंडमेंटच्या इथं करेक्शन 2 मिनिटं धरून धरा. तर ती करेक्शन केल्याबद्दल जी काही फीज असेल ती कलेक्टर ठरवतो, पण त्याच्यासाठी जी काही फी ठरवायची आहे त्यासाठीची परवानगी ही कमिशनर कडून त्याला घ्यावी लागते विथ द सँक्शन ऑफ कमिशनर. ठरवतो कलेक्टर, फक्त सँक्शन असतं कमिशनरचं, विथ द सँक्शन ऑफ कमिशनर. ओके, ओके, हे लिहिलं. आता सनद ग्रांट केली तर ती काही स्पेसिफिक टर्म साठी असते, म्हणजे 1 वर्ष, 6 महिने, 2 वर्ष, अशा स्पेसिफिक कालावधीसाठी सनद ग्रांट केली जाते. तर टर्म ऑफ सनद जी काही 2 वर्षासाठी सनद
ग्रांट केली असेल तर ती बाइंडिंग ऑन लँड होल्डर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट, ती जमीन मालकावर आणि गव्हर्नमेंट सरकारवर अशा दोघांवरही तो जो कालावधी आहे तो बंधनकारक असतो. आणि सेकंड, इफ एनी मिस्टेक अरायजेस इन सनद, सनद तयार करतेवेळी एखादी काही मिस्टेक वगैरे झाली असेल तर ती रेक्टिफाय केली जाते, करेक्ट केली जाते अंडर सेक्शन 257 ऑफ द कोड. ह्या सेक्शन या ऍक्टच्या 257 सेक्शन नुसार ती जी काही मिस्टेक झालेली आहे ती करेक्ट करण्यात येते. ओके, म्हणजे टर्म ऑफ सनद, जी काही कालावधी ठरलेला आहे त्या सनद मध्ये 2 वर्ष 3 वर्ष, तो लँड होल्डर आणि गव्हर्नमेंट अशा दोघांवर तो कालावधी पाळणं बंधनकारक असतो. आणि एखादी मिस्टेक जर का सनद मध्ये काही झाली असेल तर ती अंडर सेक्शन 257 नुसार ती मिस्टेक करेक्ट करण्यात येते. ओके, बस. नेक्स्ट पॉइंट, इफ एनी डिस्प्यूट अरायजेस. आता एखादी सनद ग्रांट केलेली आहे एका पर्टिक्युलर जमिनीसाठी आणि ती जमिनीवरनं जर का भांडण झालं तर सनद हे तुम्ही ॲज अ एव्हिडन्स म्हणून देऊ शकतात का, किंवा त्या सनदची काय व्हॅल्यू असते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर इथे बघा, 2 पर्सन्स क्लेम फॉर सेम प्रॉपर्टी. एखादी जमीन आहे आणि दोघं जण त्या जमिनीसाठी भांडत असतात की नाही ही माझी आहे, ही माझी आहे. अशा वेळेला सनद इज कन्सिडर ॲज अ प्रायमा फेसी एव्हिडन्स ऑफ टायटल ऑफ सच प्रॉपर्टी. ते हे लक्षात ठेवा, अशा वेळेला भांडण झालं दोघांमध्ये तर सनद ही प्रायमा फेसी एव्हिडन्स ऑफ टायटल ऑफ सच प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केला जातो. प्रथमदर्शनी पुरावा म्हणून सनदला कन्सिडर केलं जातं. पण इट इज नॉट अ कन्क्लुसिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. म्हणजे हा कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरता येत नाही. प्रथमदर्शनी आपण म्हणू शकतो की हा एक एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरता येतो, पण हा कन्क्लुसिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरता येत नाही. एव्हिडन्स मध्ये कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स म्हणून एक सेक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय, एखादी गोष्ट जर आपण कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरली तर तोच अंतिम पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्याच्या विरुद्ध कुणी काही आणलं तर तो ऍक्सेप्टेबल होत नाही. कन्क्लुसिव्ह म्हणजे थोडक्यात कन्क्लुसिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणजे फायनल एव्हिडन्स. त्याच्या विरुद्ध एखाद्याने आणलं की नाही हा एव्हिडन्स असा नाहीये तर असा, तर कोर्ट सांगतो नाही हे चुकीचं आहे, कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स जो काही सांगत आहे तोच योग्य आहे. सो हा प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे, कन्क्लुसिव्ह नाही. त्याच्यामुळे ह्याच्या आधीच तुमच्याकडे जर का पुरावा असेल तर तुम्ही तो देऊ शकता. इन शॉर्ट, इट इज नॉट अ डॉक्युमेंट ऑफ टायटल लाईक सेल डीड. ओके, तर समजा एखाद्याकडे सनद नाहीये पण त्याच्याकडे सेल डीड आहे, तर अशा वेळेला सेल डीड हे तुम्ही प्रेझेंट करू शकतात. आता समजा एखाद्या ठिकाणी डिस्प्यूट चालू आहे की ही लँड कुणाची आहे आणि काय, त्या विरुद्ध एका पार्टीने आणलं की सनद आणली आणि बोलला हे बघा ही सनद आहे आणि या सनदनुसार ही प्रॉपर्टी माझी आहे असं एका व्यक्तीने सांगितलं. आणि जी काही दुसरी व्यक्ती त्याच्या विरुद्ध आहे त्याने सेल डीड आणून दाखवलं की ही बघा ही सेल डीड आहे आणि ह्या सेल डीड नुसार ही जमीन माझी आहे. तर अशा वेळेला सेल डीड हा योग्य पुरावा धरला जातो ऍज कम्पेअर टू सनद. कारण सनद हा केवळ प्रायमा फेसी एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरला जातो आणि हा सेल डीड हे त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर ग्राह्य धरलं जातं. म्हणजे एका बाजूला जर का सनद असेल आणि दुसऱ्या बाजूला सेल डीड असेल तर सेल डीडचं पार्ट हे कधीही वरचढ ठरतं. ज्याच्याकडे सेल डीड असेल त्याची बाजू जरा
वरचढ असते. सो सनद हा केवळ एक प्रायमा फेसी एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरला जातो. ओके, थोडक्यात सनदची व्हॅल्यू एक काय आहे हे डिस्प्यूट निर्माण करतो. त्यामध्ये काय असते तर केवळ प्रायमा फेसी एव्हिडन्स ऑफ टायटल म्हणून ती सनद ग्राह्य धरली जाते, पण ती कन्क्लुसिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स नसतो. तोच फायनल एव्हिडन्स म्हणून कन्सिडर केला जात नाही. तर त्याच्यावरती तुम्ही वेगळे कॉन्ट्ररी काही तुम्ही देऊ शकतात सनदच्या अगेन्स्ट. तुम्ही सेल लीड देऊ शकतात सनदला कॉन्ट्ररी करण्यासाठी. ओके ओके, so today we will discuss sanad and these points are sufficient for short note. Okay.